नमस्ते मंडळी, मी पूर्वा चौगुले तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. सो जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी आली आहे कोकणात माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. आणि आज मी आहे कर्लीमध्ये. पॅरासिलिंग करून आम्ही आलेलो कर्लीमध्ये. आणि आता मी जाणार आहे नवीन ॲक्टिव्हिटी करायला, नवीन गोष्टी करायला अजून. सो बघूया आपण काय काय करणार आहे. पण तुम्ही बघू शकता, जसं तुम्हाला सांगितलं मी की मी आली आहे माझ्या दादाच्या मित्राच्या घरी, जे की कर्लीमध्ये आहे. त्याचा व्ह्यू बघा गाईज, जबरदस्त वाटतंय, जबरदस्त, खूप भारी वाटतंय. थांबा मी तुम्हाला दाखवते. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले. सो आम्ही निघालो आहोत. आता आम्ही चाललो आहोत कर्लीच्या झेटीवरती. तर कळेल तुम्हाला आम्ही तिथे का चाललो आहोत ते. लवकरच कोकणामध्ये येऊन नुसतं चालतच राहिलो. ठीक आहे, खूप चालल्याच्या नंतर काहीतरी चांगला भेटतं आमका. सो लेट्स गो. आलो आहोत कर्ली झेटीवरती. आणि झेटीच्या इथेच एक काका आमची वाट बघतायत, जे की होडी घेऊन आमच्यासाठी आले आहेत. थोडंसं डिफिकल्टी आहे होडीमध्ये जाण्यासाठी, पण त्यांनी सांगितलं त्यांच्या मागे मागे यायचं आहे. सो त्यांना त्यांचा रूट माहिती आहे की कुठे स्टोन्स आहेत आणि कुठे जायचं आहे. सो आम्ही त्यांच्या मागे 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 चाललो आहे. काय तुम्हाला माहिती हे असं छोटं छोटं आहे ना, ह्याच्या आतमध्ये असतात खेकडे. ओके, सो ते आता बोट घेत आहेत आणि आम्ही जाणार आहे. अरे तिथून नका येऊ, तिथे चिक्कल आहे, असं फिरून या, फिरून या सगळ्यांनी. गाईज आता आम्ही होडीमध्ये बसलेलो आहोत. हे बघा, छोटूस आणि पर्सनल साठी खूप बेस्ट आहे. हे बघा, सगळे फलटण आमची बसलेली आहे मागे आणि आमची बोट सुटलेली आहे मस्तपैकी. छोटे छोटे असं दिसत असेल की लोक पाण्यामध्ये शिंपली, तसरे जे असतं शेल्स, ते पकडतायत. हे आहे सुनामी आयलँड. जशी आमची बोट निघाली आहे तसे खूप सारे बोट्स पण आहेत आजूबाजूला. या डोंगराला प्राप्त झालेल्या आहे. टोकापासून बघत राहायचं ते या सेफ्टी पर्यंत. सेफ हे त्याचं तोंड आहे बघा इकडे. हे बघ, त्या वालावरचा जो बीच आहे, वालावरचा रिसॉर्ट आहे. कोण वालावर होतं? अरे प्रभू, काय ती जेव्हा कुठला आहे सीगल आयलँड. त्यासाठी तुम्हाला बर्ड्स खूप छोटे छोटे दिसत असतील. मध्ये मध्ये जागा घेतली आहे. जाऊ दे, आपण त्यांनाच कॅप्चर करूया. केलेत ना, आले ना. आम्ही फायनली समुद्रामध्ये एंट्री मारली आहे आणि हे बघू शकता, पाणी फुलून खवळलेलं सगळं झालंय. ते बघा, ते बघा, फुल लाटांवरती आमची बोट चालली आहे. गाईज आम्ही आलो आहोत म्हातारीच्या चुलीच्या इथे, पण म्हातारी चूल भरत नाहीये. वी आर वेटिंग फॉर दॅट ओनली. आणि बोटी आल्यात मध्ये.
भारी रुबाब तुझो अनमोल तुका बघता क्षणी जाता गो माझो तो. आम्ही आत्ताच न्यूती बीचवरून जाऊन आलोय आणि खूप हवा टाईट झाली आहे, खूप गरगरतंय, चक्कर येते, सगळं होतंय. तरी मी तर अर्ध्या वाटे झोपूनच आली, कारण का वाका वाका झालंय मला. आणि तरी पण अजून काय काय ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत तसे. बघू आता आम्हाला किती जमणार आहे, किती काय जमणार नाही आहे ते. सो आता आम्ही आलो आहे चेंज करायला, कारण का या वन पीसवरती आम्ही पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आम्ही करू शकत नाही. सो आम्हाला चेंज करायला लागणार. सो आता आम्ही आलो आहोत इथे कुठेतरी आलो त्यामध्ये. सो आईज आम्ही इथे आलो चेंज करायला. आता फटाफट चेंज करायला सांगितलं आणि पळायला सांगितलं. गाईज आम्ही इथं चेंज करून झालेलो आहोत आणि सगळेजण वेट करत आहेत, कारण का आम्ही आता जाणार एका चांगल्या अशा छानशा गोष्टीसाठी. ॲडव्हेंचर खूप आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांनी भीती पण वाटते खूप, पण लेट्स सी. करायचं आहे आम्हाला, कारण का आमच्या चांगल्यात हाऊस आहे, सो आम्ही करणार आहे. ठीक आहे, लेट्स सी गाईज. चाललो आहोत. खूप मोठी गोष्ट कळाला, खूप एक्साइटमेंट आहे, खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे, पण भीती पण तेवढीच वाटते, कारण का ते खूप लाईक डेंजर आहे असं आम्हाला वाटतंय. पण ॲक्च्युअल म्हणजे डेंजर नसणार आहे, आम्हाला माहिती आहे. जसं पॅरासिलिंगमध्ये आम्हाला भीती वाटत होती, पण आम्ही केलं, सो दॅट इज ओके. आता बघूया, हे पण करणार आहोत. माझी माई बघा, प्रॉपर कोकणातली होळी, बिचारी खूप थकली आहे. माई कसं वाटतंय? थकावा वाटतंय का? वका वका के वजह से थका हुआ. गाइस हम लोग करने वाले हैं ये आम्ही करणार आहोत स्कूबा. असं गाइस आम्ही चाललो आहोत असं उडी मारायला. असं ज्या वेळेला तुम्ही त्या लॅडर्स वरती उतरणार ना, त्यावेळेला तुमचं डाईव्ह चालू होणार. त्या डाईव्ह चालू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जोपर्यंत पाण्याखालती तुमचा व्हिडिओ होत नाही तोपर्यंत तिथे थांबून राहू शकता तुम्ही. म्हणजे प्रॅक्टिसला तुम्ही हवं गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची. इसकी अदा मेरा दिल गई ही पोरी कोणाची. गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची. हो जाए अपनी अगर दोस्ती तू जो मिले तो मिली जिंदगी. गल्ल्यान साखली ही पोरी कोणाची.
आमची वॉटर ऍक्टिव्हिटी आणि स्कुबा ड्रायव्हिंग करून झालेली आहे आणि आता आमची बोट आम्हाला सोडून चालली आहे. बाय बाय. सब लोग हम लोग बहुत थक गए, बहुत मतलब बहुत थक गए. इवन दो हम लोगों के प्लान्स अभी तक ऑन है, ख़त्म नहीं हो गए हैं. लेट्स सी अभी नेक्स्ट हम लोग किधर जाने वाले हैं, क्या करने वाले हैं, चलो देखते हैं. गाईजांनो पण एका सगळ्यांका सांगतंय, स्कुबा डायव्हिंग आयुष्यात एकदा तर करूकच होई. कारण का जो एक्सपिरियन्स, जो अनुभव आम्ही घेतलो ना, बोलू शकत नाही. फक्त महसूस करू शकतो, अजून काय नाही. सगळ्यांका एकच सांगतंय, आयुष्यात एकदा ना एकदा स्कुबा डायव्हिंग करा. खाली पाण्याच्या पायथ्याशी जाऊन जग बघा पाण्यातलं भाई, मस्तपैकी. बास. आता आम्ही अंघोळ बिंघोळ करून रेडी आहोत. माझ्या दादाच्या फ्रेंडच्या घरातून आम्ही आता निघणार आहोत. ऑलमोस्ट सगळेजण रेडी आहेत. हे बघा आली मम्मा मध्ये आली आमची, बघतीये बघा कशी. आणि ते पॅकिंग चालू आहे कारण का आता मी इथून निघणार आहोत आणि आतमध्ये सगळेजण रेडी होत आहेत. सो मी इथे रेडी होते आहे. I'ma kick back, 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 back. I'ma kick back, back, back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back. इथे घराच्या समोरच मस्तपैकी विहीर आहे बघा. पाणी केवढं आहे, आणि आहे बऱ्यापैकी पाणी आहे. सही आहे ना गाईस. निघताना का ना होईना स्वराज कासले शेड बसलेले आहेत गाडी चालवायला. हळू रे बाबा. गणपती बाप्पा मोरया. त्याने काल घेत होता तो पाटी पाटी गाडी. गाईज आम्ही आलो आहोत खवणेला कायाकिंग करायला, जे की आहेत मग दाखवते. गोपाल कायाकच्या इथे आम्ही आलो आहोत आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या इथे आम्ही करणार आहोत कायाकिंग म्हणून आम्हाला भेटलेली आहे फ्री पार्किंग ऑल्सो. सो आय मस्ट से, कारण का माझ्या गावचे आहेत मोंडकर. सो तुम्ही सगळ्यांनी पण या आणि एन्जॉय करा त्यांची कायाकिंग. त्यांची सर्विस पण खूप सही आहे, तुम्ही आता बघू शकता. तुम्हाला दाखवते थांबा. गाईज घशाची बँड वाजलेली आहे स्कुबामुळे आणि ठीक आहे, थोडा आवाज वर खालती होतोय. पण आता मी आलो आहे कायाकिंग करायला खवणेमध्ये. सो कायाकिंग करू आणि इथून निघू. बघू पुढे कुठे जाणार आहे आम्हाला अजून माहिती नाही. जे पण काही लोकेशन्स आहेत, जे कवर आम्ही करणार आहे ते तुम्हाला नक्की सांगू. ठीक आहे, सांगणार आहे. या मिरची खायला. तू मिरची पूर्ण खा ना, अर्धी घेतली तर पूर्ण खा. झालं आणि चहा पितो. ओके. कायाकिंगच्या इथे येऊन मिरची आणि चहा खातायत, पितायत. या चहा या चहा पियाला काहीच. आणखी एक पाहिजे ना. दोन्ही साईडने अल्टरनेटली मारायचं आहे. म्हणजे एकदा राईटला पाठीमागे ओढायचं, एकदा लेफ्टला पाठीमागे ओढायचं. असं जेव्हा दोन्ही साईडने अल्टरनेटली करणार तो बोट सर्व पुढे चालत राहणार. त्यांचं बोट थांबणं ढकलून धरायचं. जेव्हा असं पुढे पाण्यात ढकलून धरणार तर तुमचं बोट थांबणार, ब्रेक लागणार. आणि त्यानंतर असं समजलं स्वराज. सगळ्यांनी आता एक एक घ्या. एक एक जोडी जावा तिकडे. एक एक काय काय खाली घे आणि फोटो घ्या त्याला त्या ग्रुपमध्ये. त्यांचा चाललाय शूट आणि हे बॅकग्राऊंड म्युझिक देते. दे लवकर दे. लय दिवसाचं हात आमचा पुरवार, आमच्या सोनीला कोकण दाखवा. एकदम गाइस हम लोग करे कायाकिंग. चलाने को तो हो नहीं रहा है. रुको एक मिनट. जमतच नाहीये आईला हे घुसले. हिला जमतच नाहीये. असं नाही, करा नीट करा. आज चाललाय हसा. आता जरा पुढे येऊ का आम्ही पुढे काढत राहा व्हिडिओ. काढते मी व्हिडिओ काढते. ए तुम्ही पुढे बघा. कायाकिंग करता करता आम्हाला भेटलेत लोक. हाय करा. छान छान, एक नंबर.
राईटला मार राईटला घे तिच्या जवळ. अरे फक्त लेफ्ट मारू नको, लेफ्ट आणि राईट. आली एकच नाही मारायचं, दोन्ही मारायचं. आणि पण आम्हाला या साईडला जायचंय ना. आम्हाला चालेल वन चालेल. पंकज भाई पण येतो. चार आई शपथ. थांबला तुझा व्हिडिओ काढायचा आहे ना. स्टॉप करे असं कर स्टॉप हा इकडे एक क्लॅश झालोय आम्ही. पण आमचा ग्रुप एकत्र आहे, सो खूप मजा करतोय. सर्व ऍडव्हेंचर सर्व काही गोष्टी करून झालेल्या आहेत आणि आता आम्ही आलोय जेवायला. सो तुम्हाला दाखवते आम्ही आलो कुठे आहोत ते. मी आलो आहे रेडकर बंधू भोजनालयमध्ये, जे की वेंगुर्ला इथलं खूप फेमस आहे, खूप ऐकलेलं आहे. सो आम्ही तिथे जाणार आहे सगळेजण जेवायला. प्ले शेटनी पहिलाच रिझर्व करून ठेवलेला आहे. तर आपण प्रश्न विचारूया दादांना, त्यांना आजचा दिवस कसा वाटलाय. चालू करा. सर्वप्रथम आम्ही मोठी लाईट हाऊस, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग, दुपारचं जेवण स्किप केलं आम्ही. कायाकिंग केलं, ड्युटी येते. त्यात आम्हाला जास्त बरं वाटलं की आमच्या समाजामधले कोणते मुंडकर गोपाळ मुंडकर त्यांच्याकडे आम्ही कायाकिंग केलं. खूपच चांगली झाली होती. तुम्ही पण करू शकता. मला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. ओके. आणि आता आम्ही आलो वेंगुर्ल्यामध्ये रेडकर बंधू. तर आम्ही काय काय खाणार ते तुम्हाला दाखवू. रेडकर भोजनालय दाखवू नक्की दाखवू नक्की. सांगा. मम्माला विचारूया आपण की मम्मा आजचा दिवस कसा वाटलाय. नॉट इंटरेस्टेड कट. सो आता पप्पांना विचारूया की आजचा दिवस त्यांना कसा वाटलाय. सकाळ उठल्यापासून व्यवस्थित मस्त असं वेग वाटत होतं. नंतर सगळं प्रकार करत जे प्रकार केले त्याला थकवा आला आहे. पण जो वर्धात आपला आनंद असतो, जे लहानपणी करावं वाटतं, मोठेपणी मध्यम करावं असं, ते यावेळी मी केलं. त्यामुळे मला फारच आनंद आहे. थँक्यू. गाईज आमचं जेवण झालेलं आहे. सो जेवण ठीक होतं. मॉर्निंग गाईज. काल रात्रीचा मी व्लॉग कंटिन्यू नाही केला कारण का मी स्वतः पण झोपेत होती. सो आम्ही गेलो जेवायला. जेवल्याच्या नंतर आम्ही आलो माझ्या दादाच्या फ्रेंडच्या घरी परत आणि वेंगुर्ल्यामध्ये. आणि सगळेजण खूप थकलेलो. सो सगळेजण डायरेक्ट ग्रुप सगळेजण झोपून गेलो. सो तो दिवस आमचा तिथेच संपलेला आहे आणि आज आहे नवीन सुरुवात. पण आजच्या दिवशी काय काय केलं मी या व्लॉगमध्ये सांगणार नाही. नवीन व्लॉग येईल आणि जो नवीन व्लॉग असेल तो शेवटचा व्लॉग असणार आहे कारण का आमची ट्रिपचा आज लास्ट दिवस आहे. सो जे पण काय व्लॉगमध्ये बघितलं आहे तुम्ही एन्जॉय केला असणार आहे मला माहिती आहे. जर आवडला असेल व्लॉग तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्लॉग्स घेऊन येणार आहे पुढे जाऊन. त्याची वाट बघा. ठीक आहे. बाय बाय गाईज.